सरकारच्या धोरणामुळे उद्योजक चालले. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांवरून राऊतांनी सरकारला टोला मारलाय. कुठलेही उद्योग राज्याबाहेर जात नाहीत यावर सामंतांनीही उत्तर दिले. उद्योगधंद्यांबाबत राजकारण नको असं सामंत म्हणाले. पुण्यामध्ये चाकण एमआयडीसीवरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारच्या धोरणामुळे उद्योगधंदे राज्यातून जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर राऊतांचा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी फेटाळलाय. पुण्यातल्या चाकण एमआयडीसीतील 20 कंपन्या खंडाळा एमआयडीसीमध्ये आता स्थलांतर करणार आहेत आणि कंपन्यांनी स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्यात. चाकण एमआयडीसी परिसरातले खड्डे, सततची होणारी वाहतुकीची कोंडी याला कंटाळून कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि याचा चाकण एमआयडीसीतील उलाढालींवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे अनेक जण आता बेरोजगार होणार आहेत. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे. बरं का, गुंतवणूक येते, गुंतवणूक आली, महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कुठे आहे प्रगतीपथावर महाराष्ट्र? कुठे आहे रोजगार महाराष्ट्र आहे? सांगा. कशामुळे या कंपन्या जात आहेत? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून. उद्योगमंत्री तर उदय सामंत आहे. हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? एमआयडीसीची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत. हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा. माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिटर जनरलकडे सुद्धा नाही आहे. हिशोब माझ्याकडे पक्का आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे. कळलं? हां, कसं फावडे घेऊन बसलेले आहेत आणि कसं खोऱ्याने पैसे तिजोरीचे आणि जनतेचे लुटत आहेत. जमिनी कशा लुटल्या जात आहेत, प्रॉपर्ट्या कशा विकल्या जात आहेत. शाळेपासून आरोग्य खात्यापर्यंत, आदिवासीपर्यंत फक्त लाचखोरीच सुरू आहे. 3 वर्ष अशा कंपन्या जात आहेत म्हणून अनेक बातम्या काही लोक पसरवत आहेत. कुठेही कुठची कंपनी जात नाही. मुद्दा असा आहे की चाकणच्या बाबतीमध्ये एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असं एकत्र येऊन काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण करतोय. मध्ये देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी या संदर्भामध्ये बैठक लावलेली होती आणि त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. मग तिथल्या ब्रिजचा विषय असेल, 6 लेन करण्याचा विषय असेल, TDR देण्याचा विषय असेल, याच्यावर आम्ही अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. आणि आम्हाला जसा उद्योजकांबद्दल कॉन्फिडन्स आहे तसा उद्योजकांना देखील आमच्या सरकारबद्दल कॉन्फिडन्स आहे. काही अडचणीनं एखादी कंपनी स्वतःचं इथलं स्थान दुसरीकडे नेत असेल, त्याला एमआयडीसीतल्या सगळ्याच एमआयडीसी गेल्या, असं गेलं हे सांगणं योग्य नाही. आणि म्हणून मी मगाशी भाषणामध्ये असा उल्लेख केला आवर्जून की किमान इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आणून काही उपयोगाचं नाही.